माननीय पक्षप्रमुखांना काय सर्वांना शिवसैनिक बोलू ना, बोला तुम्ही मोकळा बोला. हो का नाही सांगा ना. जय भवानी, जय ठाकरे साहेब, तुम आगे बढ़ो. आवाज कुणाचा? पुंडलिक बापू खाने, तुम आगे बढ़ो. सर्व शिवसैनिकांनो, मगाशी आम्हाला गावच्या भाषेत सांगितलं सकाळी आणि संध्याकाळी काय. ठीक आहे, काही वेळेला चूक होऊ शकते. चूक झाली तर एक वेळ समजू शकतो, पण अपराध होता का? एखाद्या वेळेला रागाच्या भरात म्हणा, अनावधानाने म्हणा, चुकीचं पाऊल उचललं जाऊ, पण त्याच्यानंतर लक्षात आल्यानंतर चूक ही सुधारली गेली पाहिजे आणि साहजिकच आहे ती सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे. मी आता गेल्या आठवड्यातच मराठवाड्यामध्ये फिरलो, संवाद दौरा केला. बीडमध्ये सुद्धा एका शांत बसा. बीडमध्ये सुद्धा येऊन गेलो. अंबादासजींनी खूप अप्रतिम असा तो दौरा आयोजित केला होता. एकूण वातावरण जर का पाहिलं तर महाराष्ट्र नाही म्हटलं तरी आता आपला कोण याच्याकडे बघतोय. कारण तिकडे जी काय सत्तेसाठी साठमारी सुरू आहे. म्हणजे काल एका पत्राच्या अग्रलेखात चांगलं त्याचं वर्णन केलं होतं. त्याला सर्पाकार परिस्थिती झालेली आहे. म्हणजे 3 साप, प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात, सगळेच एकमेकाला गिळायला बसले. ही अशी गिळागिळी नंतर जनतेकडे कोण बघणार? आणि शेतकरी तर फार हताश झालेला आहे. त्याला नुकसान भरपाई वगैरे तर सोडत काहीच मिळत नाही. आता त्याला न्याय हा आपण मिळून द्यायला पाहिजे. लढाई ही फक्त आता आपल्या शिवसेनेपुरती, तर शिवसेना ही मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली. तो जो काही उद्देश होता, तो जो काही हेतू होता, तेच हे लोक हे म्हणजे आता तिकडे जे गेले गद्दार ते विसरते आणि सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार करते. ठीक आहे, सत्ता आम्हाला पाहिजे कारण जनतेचं भलं करायचं. 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, काय केलं काय नाही केलं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता. कारण ज्या वेळेला मी शेतकऱ्यांमध्ये जातो, मला शेतकरी आवर्जून सांगतो की साहेब, तुम्ही जशी आमची कर्जमुक्ती केली होती तशी आजपर्यंत कोणी केली नाही. हे त्यावेळेला मी जे माझं कर्तव्य बजावायचं ते बजावलं. आता परत एकदा तुम्ही पुंडलिक म्हणाला एका महिन्यात 2 तलवारी राहत नाही. आता एक तलवार तुम्ही काय आहात ते मला बघायचं आणि त्याची ताकद काय, तिला किती धार लागले. 2-3 वर्ष नव्हतात तर माझी शिवसेनेची तलवार धारदार आहे का नजले या काही दिवसात मला दाखवून द्या. पूर्णपणे बीड जिल्हा हा तुम्हाला कल्पना आहे. त्यावेळेला एक गोपीनाथजींच्या प्रेमाखातर आपण भाजपला तिकडे झुकतं माप देत आलो. आता बीड जिल्ह्याची पूर्ण विल्हेवाट झाली, तिकडे कोणीच कोणाचा नाही. अशा वेळेला सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी त्याच्यासोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला खात्री आहे एवढे सगळे सरपंच आले, सगळे आता ती 2-4 पानं ही एवढे सगळे जण तुम्ही शिवसेनेत परत आलेला आहात. तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे, तुमच्याकडनं जनतेची अपेक्षा आहे. शिवसेना तर मला पूर्वीपेक्षा जास्त वैभवशाली पाहिजेच, पण ती पूर्वीपेक्षा वैभवशाली याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे. आणि ती जनता अजून शेतकरी तुम्ही तुमच्या मेहनतीने, कर्तृत्वाने जवळ आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.